डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर 3 येथील चोपळा कोर्ट परिसरात भीमगीतांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम भाजप नगरसेविका शोभाताई जाधव व सुरेखा आव्हाड यांच्या पुढाकारातून पार पडला। या कार्यक्रमात विविध कलाकारांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भीमगीत सादर करून उपस्थितांना प्रेरित केले। परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला व डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले। आयोजकांनी सांगितले की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिक काजू बदाम पिस्ता आणि दुधाच्या उकाळ्यावर काजू बदाम पिस्ता आणि दुधाच्या उकाळ्यावर यार तुम्ही नाही मजेत जगता तरी तेज नाही उघड्या विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर भारतारी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटा सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। भले भले ते पुढारी करतात भीमाला सलाम। कोणाकोणाचं लक्ष हात वर करा। हाँ क्या बात, एक शेर दे रहा हूं सुनिए कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज ज्ञान का मजहब लिख दिया। सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज ज्ञान का मजहब लिख दिया। अरे मैंने उससे पूछा कि भारत का बाप कौन है। मैंने उससे पूछा कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज में बाबा साहब लिख दिया, बाबा साहब लिख दिया। बंद घातले तुम्ही जरी पाण्याच्या घोटावर भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर। निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर। तरी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर।
बाबासाहेब जिवंत आहेत, ते पण संविधानाच्या स्वरूपात बाबासाहेब जिवंत आहेत. कायद्याने चालतो आणि कायदा लिहिणारा आमचा, कायदा लिहिणारा आमचा. म्हणून बाबासाहेबांच्या आठवणीत पंजाबीमध्ये 2 लाईन आठवल्या साहेब ऐका. बात पानी की हो रही थी. एक अंतरा आहे, निर्बंध घातले आत्या, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या. इथे स्वागत करत आहोत. येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पत्रकार आम्ही पंजाबी यांचा देखील इथे आम्ही सन्मान करत आहोत. शशिकांत वीर कायदेजी यांचा देखील इथे सन्मान होत आहे. निमेश आमलानीजी सन्मान होत आहे. ॲडव्होकेट प्रदीप आव्हाड साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान होत आहे. ओळे पाठारेजी, महेश येवलेजी, संतोष चौधरीजी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत. जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी खुर्चीवर बसून घ्यावे. मान्यवर प्रमुख उपस्थिती त्यांनी इथे दिलेली आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजक माननीय आदरणीय आपल्या लाडक्या शोभाताई जाधव यांच्या नेतृत्वात हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन इथे केले गेले. या दोन्ही ताईंकडून 2000 रुपयाचे धम्मदान राहुलच्या प्रेमा खातीर या ठिकाणी आले. आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा स्वागत करत आहोत. आकाश सहाने, सॅम घोडगे, सोनू शिंदे, जितू माखीजा, प्रकाश उर्फ चिन्हा सोनवणे यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. हा भव्य दिव्य इतका सुंदर कार्यक्रम कपिल अडसू भाऊ, मनीष इम्रानी या सर्व टीमने एक एवढा भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. भीमीज ग्रुप शोभाताई, भीमीज किंग ग्रुप, भीमीज उल्हासनगर पॅनल क्रमांक 4 चोपडा कोर्ट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही सुप्रसिद्ध गायक राहुल साठे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानिमित्त या प्रभागातील परिसरातील सर्व नागरिकांनी इथं भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे. त्या सर्व नागरिकांचे मी आभार मानते. त्याचबरोबर जे राहुल साठे जे गायक आहेत त्यांनी आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. वेळोवेळी त्यांनी आम्हाला असाच वेळ दिला पाहिजे आणि प्रत्येक वर्षी इथं असाच कार्यक्रम झाला पाहिजे आणि नागरिकांनीही त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे. आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्वांना सविनय जय भीम. आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त चोपडा कोर्ट या परिसरात मला इतक्या सुंदर अशा कार्यक्रमात आमंत्रित केलं. शोभाताई जाधवांनी आणि कपिल अडसूळ आणि आव्हाड मॅम या सर्वांनी खूप जोरदार कार्यक्रम केलेला आहे आम्ही. आणि तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.